प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग खूपच खतरनाक दाखवला आहे. कारण मंडळी, मालिका आता एका जबरदस्त अशा टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे आणि सावळीला आणि सारंगला सगळं सत्य समजणार आहे. मंडळी, आता जेव्हा अबीरवर इथे हल्ला होतो तेव्हा सावलीने हे शहर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याच्यामुळे आता इथे जगन्नाथ सगळेजण तिची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सावली कोणाची ऐकतच नाहीये. सावलीने अक्षरशः जगन्नाथांना सुद्धा शपथ घेतली आहे की मला इथून आता कोणीही अडवणार नाहीये आणि ती अबीरला घेऊन शहर सोडून चाललेली असते. पण आता जगन्नाथ म्हणतात की काही झालं तरी आता सत्य सांगायची वेळ झालेली आहे. आणि आता जगन्नाथ म्हणतात की हो, सारंगला सत्य कळायलाच हवं, कारण सावलीचा हक्क आहे आणि तिला तिच्या हक्काचं सगळं प्रेम, अभिला तिच्या हक्काची माणसं मिळायलाच हवी आहेत. आणि हीच ती वेळ आहे राजकुमारचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणण्याचा. आता हे जगन्नाथाला माहिती आहे की अबीरला जे काही किडनॅप केलं गेलं होतं हे तिलोत्तमाने नाही तर राजकुमारने केलं आहे आणि खरी वेळ सांगायची वेळ झाली आहे. आता सावली तर अबीरला घेऊन घराच्या बाहेर पडते, पण त्या क्षणी आता लगेचच ह्या जगन्नाथाने सारंगला फोन केला आहे आणि त्याला सांगितलं की आत्ताच्या आता इथे निघून ये, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि त्यांनी सगळं सगळं काही सत्य होतं 8 वर्षांपूर्वीचं ते सगळं आता सारंगला सांगून मोकळे झालेले आहेत. आणि मंडळी, त्या क्षणी सारंग आता धावत जातो आणि अबीर आणि सावलीला दोघांना सुद्धा तो स्वतःच्या हक्काच्या घरी घेऊन गेलेला आहे तिलोत्तमासमोर. मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मालिकांचे रोजचे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळीत आपण मागच्या भागात पाहिलं होतं की राजकुमारने अबीरला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता, पण आता सावलीला कळतं की ह्या मेंढळींपासूनच अबीरच्या जीवाला धोका आहे. त्याच्यामुळे आता इथे राहण्यात काहीच अर्थ नाही आहे. मी माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळू शकत नाही आहे आणि म्हणून आता सगळ्यांसमोर हिने सांगितलंय, सावलीने सांगितलंय की आम्ही हे शहर सोडूनच चाललोय, आम्ही इथे राहणार नाही आहे. आणि ह्या गोष्टीचा खरं तर सारंगला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय आणि सगळ्यांसमोर आता सावली अबीरचा हात धरते आणि त्याला तिथून घेऊन निघून जाते, घरी निघून येते. आता इथे सारंगला सुद्धा खूप वाईट वाटतं. ओवीसा अबीरला आवाज देत असते अबीर अबीर म्हणून, आणि आता अबीरसुद्धा ओवीला आवाज देत असतो. पण सावली अजिबात थांबत नाही आहे आणि तिथून त्याला फरफटवतच घेऊन निघून गेली घरामध्ये. आता त्यांच्या मागोमाग जगन्नाथ आणि व्यंकटेश दोघंसुद्धा घरी आलेले असतात. सावली पटापटी त्याने बॅगा भरायला सुरुवात करते. आता जगन्नाथ घरी येतात आणि म्हणतात की सावली बाळा, हे काय करतेस तू? सावली म्हणते, जगन्नाथजी, आता मी कोणाचंही काही ऐकणार नाहीये. मी अबीरला इतके दिवस या माणसांपासून याच कारणांसाठी लपून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. इतके दिवस यासाठीच मी त्याला सगळ्यांपासून दूर ठेवलं होतं. पण आज बघितलं, आज सगळ्यांसमोर त्याचा बड्डे काय सेलिब्रेट केला आणि माझ्या अबीरच्या जीवावर उठले. मला माहिती आहे हे काम कोणाचं आहे, ते मेंढळेंचंच आहे आणि मी अबीरच्या जीवाशी खेळू शकत नाही आणि म्हणूनच मी हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय. हे घरच नाही तर मी हे शहर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय. आता हे जगन्नाथजी म्हणतात, पण सावली, तू जाणार कुठे आहेस? आणि एवढ्या तडकाफडकी बाळा निर्णय नको घेऊस. आपण थोडं ह्या गोष्टीवरती विचार करूया. नक्की हे सगळं कुणी केलं, काय केलं, हे सगळं शोधून काढू आपण. सावली म्हणते की नाही, नाही जगन्नाथजी, आता अजिबात नाही बाबा. मी आता अबीरच्या जीवाशी खेळणार नाहीये. मी आत्ताच्या आता त्याला घेऊन चालली आहे. त्यावर हा व्यंकटेश पण आता सावलीला म्हणतो की सावली, तू थोडासा अबीरचाही विचार कर. अबीर आता सुद्धा चांगला रुळला आहे, मग तू कुठे जाणार आहेस? सावली म्हणते त्याचा विचार तुम्ही नका करू. व्यंकटेश म्हणतो, असं कसं नाही विचार करायचा? जर तुला इथे नाही राहायचंय तर आपण पुन्हा आपल्या गावी परत जाऊ, मी येतो तुमच्यासोबत. पण आता सावली म्हणते की नाही, कोणीही आमच्यासोबत यायचं नाहीये. मी पुन्हा तिकडे जाणार नाहीये, कारण या लोकांना माहिती आहे मी आधी पण कुठे राहत होते. हे लोक तिथपर्यंत पोहोचलेत आणि त्याच्यामुळे मी आता अबीरला इतक्या लांब घेऊन जाणार आहे ना, सगळ्यांपासून लांब. कोणालाही आम्ही कधीच सापडणार नाही, इतक्या इतक्या लांब मी अबीरला घेऊन जाणार आहे. मंडळी, आता सावली खरं तर खूप घाबरलेली असते आणि जगन्नाथ आता सावली जे काही बोलत असते ना, तिच्या बोलण्यामुळे ते पण घाबरलेले असतात. जगन्नाथ म्हणतात, सावली, काय वेड्यासारखा निर्णय घेतेस तू? पण ही इतकी चिडली, आता हिला मी किती समजावलं तरी ही माझं ऐकणार नाहीये. जगन्नाथांना सुद्धा कळत नाही की सावलीला कसं समजावं, काय सांगावं. जगन्नाथ म्हणतात, हे बघ सावली, मला असं वाटतं की सत्य काय आहे ते सांगायची वेळ आली आहे, आपण एकदा बोलून तर बघूया. सावली म्हणते की नाही जगन्नाथजी, आता माझं ठरलंय, अबीरला मी ह्या शहरामध्ये ह्या लोकांच्या नजरेसमोर अजिबात राहू देणार नाहीये. तर प्रेक्षकांना आता इकडे असं दाखवलंय की ओवी सारंगजवळ हट्ट करत असते की बाबा, मला अबीरला भेटायचंय. सारंग म्हणतो की तिकडे कशाला जायला हवं, तो आता त्याच्या घरी गेलाय ना. ओवी म्हणते की नाही, त्याला खूप त्रास झाला असेल ना, मला त्याला बघायचंय, तो बरा आहे की नाही हे मला बघायचंय. सारंग म्हणतो, ओवी, तू बघितलंस ना, अबीरला काही झालं नव्हतं आणि आता तू त्याच्या घरी जाऊन आराम करतोय, त्याची आई आहे त्याची काळजी घ्यायला, तू एवढं कशाला विचार करतेस? तर मंडळी, आता सारंग इकडे वेगळ्याच गोष्टीचा विचार करत असतो, कारण जाता जाता सावली म्हणून गेलेली असते की आम्ही इथून कायमचे निघून जाणार आहोत म्हणून. त्याच्यामुळे सारंगच्या मनात ती सुद्धा भीती निर्माण झाली की सावली खरंच हे शहर सोडून निघून जाईल की काय.
आता ओवी सारखी हट्ट करते की बाबा ऐक ना प्लीज, आपण एकदा अबीरला जाऊन भेटूया ना, मला खरंच त्याला भेटायचं आहे, फक्त एकदा पण त्याला जाऊन भेटूया प्लीज ना बाबा. सारंग म्हणतो ओवी तू एवढा हट्ट का करतेयस, तुला कळत का नाहीये. आता बबलूला सुद्धा सावली जे काय बोललेलं असतं ना ते आठवतं आणि बबलू म्हणतो की मी काय म्हणतो सारंग की आता एवढी ओवी म्हणतेच आहे ना, तर आपण एकदा जाऊन येऊया का, म्हणजे एकदा अबीरला जाऊन भेटून येऊया का, हिचं ओवीचं सुद्धा समाधान होईल आणि आपल्याला पण त्याला भेटता येईल. सारंग म्हणतो वाजले किती बघितलेस का, एवढ्या उशिरा एवढ्या रात्री आपण त्यांच्याकडे जाणार आहोत का, नाही नको आत्ता नको. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की ही मोनिका आहे ना खंड्याला भेटायला आलेली असते. आता खंड्या इकडे बेशुद्ध अवस्थेत आहे आणि त्याच्या मोबाईलचा पासवर्ड लॉकच खोललं जात नाहीये. आता मोनिका म्हणते की हा खंड्या कधी उठणार आहे, किती दिवस हा असा बेशुद्ध पडून झोपून राहणार आहे. आणि ती खूप ट्राय करत असते आणि आता तिला आठवतं की ह्याला फिंगरप्रिंटसुद्धा आहे आणि ती लगेचच खंड्याचं फिंगरप्रिंट त्या मोबाईलवर घेते आणि मोबाईलचं लॉक अनलॉक झालंय आणि ती मोठ्याने ओरडते की झालं झालं, खोललं लॉक खोललं मोबाईलचं, आणि ती खूपच खुश झालेली असते. आणि मंडळी तेवढ्यातच म्हणते की मला ना आता हे बघायचं आहे की त्या दिवशी पिकनिकमध्ये काय झालं, त्या पिकनिकचे फोटो हवेत. आणि आता खंडाने जेवढे काढलेले फोटो असतात ना तेवढे ते फोटो चाळत असताना मोनिकाच्या समोर एक मोठी गोष्ट आली, ती म्हणजे हा खंड्या ज्या मुलीला पकडायला गेलेला असतो, म्हणजे जे काम करण्यासाठी गेला आहे, ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर ओवीच आहे. आणि म्हणजे आता तिला हेही कळलं मोनिकाला की ओवी आपल्या घरात जी मुलगी राहते सारंगची खोटी मुलगी म्हणून, ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर खरोखरच आपली ओवीच सारंगची मुलगी आहे, हे सुद्धा आता तिला समजलंय. म्हणजे अबीर आणि ओवी ही सख्खी भावंड आहेत आणि ती सावली आणि सारंगची दोन्ही मुलं आहेत. आता हिला खूप मोठा धक्का बसलाय मोनिकाला, म्हणजे ती काय करायला गेली होती आणि तिच्यासमोर काय समोर आले असा तिला आता प्रश्न पडलेला असतो. तर मंडळी आता इकडे सावली बॅग भरून तर निघाली आणि जगन्नाथना म्हणते की मी इथून चालले, कुठे चालले हे तुम्ही कोणाला काही सांगणार नाही आहात. जगन्नाथ म्हणतात सावली बाळा प्लीज एकदा माझं ऐकून घे अगं, मी आहे ना, मी असताना तुला काळजी करायची काही गरज नाहीये आणि अबीरच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाहीये मी. सावली म्हणते की नाही बाबा, आज तुम्ही बघितलात ना अबीरच्या बाबतीत काय झालंय, अबीरला जर काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. मुळात माझं चुकलं, मी इकडे पुण्यात यायलाच नाही पाहिजे होते, माझा हाच डिसिजन चुकला. नाही नाही पण आता नाही, आता मी केलेली चूक आता मी सुधारणार आहे. आणि मंडळी आता सावली म्हणते की तिने जाते आतमध्ये आणि तिच्या ज्या भरलेल्या बॅगा असतात कपड्यांच्या, त्या बॅगा घेऊन बाहेर येते. आता हा व्यंकटेश आहे, तू सावलीच्या मागे जातो आणि म्हणतो की सावली तू एकदा विचार कर, मी काय म्हणतो की अबीर, तू किती दिवस अबीरला एकटीने सांभाळणार आहेस. मला असं वाटतं तू जे काय आहे ते सारंगला खरं खरं सांगून टाकावं. अबीर हा तुझा आणि सारंगचा मुलगा आहे, त्याला कळायला हवं. आणि हे सगळं त्यांना बाहेरून जगन्नाथ ऐकत असतात आणि जगन्नाथ सुद्धा हाच विचार करतात की सावली आता कोणाचंही ऐकणार नाहीये आणि सत्य काय आहे ते सारंगला सांगायची वेळ झाली आहे. आता काही झालं तरी हा राजकुमारचा खरा चेहरा सारंगच्या समोर यायलाच हवा आणि 8 वर्षापूर्वीचा भूतकाळ हा सारंगला समजायलाच हवा. आणि तेवढ्यातच सावली आता बाहेर बॅग घेऊन येते. जगन्नाथ पुन्हा एकदा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात की सावली बाळा आपण एकदा शांतपणे बोलूया, तू नको एवढा तडकाफडकी निर्णय घेऊ. सावली म्हणते की बाबा नाही हा, आता माझी शपथ आहे तुम्हाला, मला जर तुम्ही कोणीही थांबवलं ना तर माझी शपथ आहे. आता जगन्नाथना काही पर्यायच राहत नाहीये आणि सावली पटकन ती बॅग उचलते आणि अबीरचा हात धरते आणि त्याला घेऊन बाहेर जाते. आता तिच्या मागोमाग हा पाठोपाठ व्यंकटेश आणि जगन्नाथ दोघं सुद्धा जातात, पण सावली मात्र मागे वळून बघत नाही, निघून जाते. आता जगन्नाथना कळत नाही आणि म्हणतात की बस झालं आता सावली, मी आज सत्य सारंगला सांगून मोकळं करणार. आणि पटकन ती आता इकडे सारंगला फोन करतात आणि सारंगला सांगतात की मला आत्ताच्या आत्ता इकडे भेटायला ये, मला तुला खूप महत्त्वाचं असं काहीतरी सांगायचं आहे. आता सारंगला प्रश्न पडला की एवढ्या रात्री जगन्नाथनी का बोलवलंय, म्हणजे अबीरला आणखीन काही बरं वाटत नाही का किंवा आणखीन काही त्रास होतोय का. जगन्नाथ म्हणतात नाही, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणजे एक खूप मोठी अशी गोष्ट आहे जी इतके दिवस तुझ्यापासून लपवून ठेवली आणि आज ती सांगायची वेळ आली आहे. आणि असं म्हटल्यानंतर आता सारंग हा तिकडून तडक जगन्नाथच्या घरी यायला निघालाय. इकडे जगन्नाथ आणि हा व्यंकटेश दोघं सुद्धा सारंगची वाट बघत असतात. जसा सारंग येतो तसं जगन्नाथ म्हणतात की चल आत्ताच्या आता माझ्यासोबत चल. सारंग म्हणतो की कुठे जायचंय. जगन्नाथ म्हणतो मी तुला सगळं सांगतो, सावली घर सोडून निघाली आहे आणि ती हे शहर सोडून चालली आहे, आत्ताच्या आता तिला थांबवायला हवं. सारंग म्हणतो मी तिला थांबवलं तर ती थांबेल का. आणि तो जगन्नाथांना म्हणतो की पण तुम्ही जाऊ तरी का दिलं तिला. आता जगन्नाथ म्हणतात की ही बोलत बसायची वेळ नाही आहे, मी तुला म्हणालो ना मी सगळं सांगतो तुला, पण आता सावलीला थांबवणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि मंडळी आता सावली तर रिक्षामध्ये बसते आणि ती इकडे स्टेशनला येऊन थांबलेली असते. तिच्या मागोमाग आता जगन्नाथ, बबलू आणि सारंग आणि सोबत व्यंकटेश चौघंसुद्धा आता आलेले असतात आणि चौघंसुद्धा आता सावलीला शोधायला सुरुवात करतात. सावली आता इकडे एका साईडला येऊन ट्रेनची वाट बघत बसलेली असते. बिचारी ती पण टेन्शनमध्ये असते, म्हणजे आता काय करावं, तिने घर सोडण्याचा तर निर्णय घेतलाय पण जाणार कुठे.
व्यंकटेश यांच्या घरी तर जाऊ शकत नाहीये, कारण वेंधळे म्हणजे ते जे गुंड आहेत त्यांना माहिती आहे की अबीरला घेऊन मी तिथे राहत होते. ते तिथपर्यंत सुद्धा अबीरच्या मागे मागे पोहोचले होते. पण आता जाऊ कुठे? म्हणजे मी एवढा मोठा निर्णय घेतलाय खरा, पण आता काय करायचं? बिचारी रडत असते आणि तिला काही कळत नाहीये. तेवढ्यात शोधता शोधता जगन्नाथ आणि सारंग तिथपर्यंत पोहोचलेत. जगन्नाथला बघून सावली म्हणते, की "तुम्ही इथे का आलात? मी तुम्हाला म्हणाले होते ना, की माझ्या मागे-मागे येऊ नका आणि तरीसुद्धा तुम्ही इथे का आलात? मी सांगितलं होतं ना तुम्हाला." आणि सोबत सारंगला बघून सुद्धा आता सावली म्हणते, की "म्हणजे तुम्ही यांना सुद्धा सांगितलत का?" जगन्नाथ म्हणतात, "सावली बस, बस कर आता. खूप झालं. आता मी तुझं काही ऐकणार नाहीये. आज मी जे काही आहे ते सगळं, सगळं सारंगला सांगून मोकळं होणार आहे." तेव्हा सावली म्हणते, की "बाबा तुम्ही काय करताय?" आता जगन्नाथ म्हणतो, "बस सायली, आता मी कोणाचं ऐकणार नाही आणि तुम्हाला अजिबात अडवायचं नाहीये. तुला अबीरची शपथ आहे. तू मला शपथ घातली होतीस, की मी तुला थांबवायचं नाही. पण आता मी तुला अबीरची शपथ घालतोय. अजिबात मला थांबवायचं नाहीये. मी सगळं काही सारंगला सांगून मोकळं होणार आहे." आणि मंडळी आता हे जगन्नाथ आहेत सारंगला सांगतात, की "हो, सारंग तुला आज खूप मोठं सत्य सांगणार आहे. कारण इतकी दिवस जी गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली होती, ती गोष्ट म्हणजे सावलीने दुसरं लग्न केलेलं नाहीये. हा व्यंकटेश आहे, तो तिचा नवरा नाहीये. हे सावलीने तुला सगळं खोटं सांगितलंय." आता सारंग आहे तो सावलीकडे बघतच उभा राहतो आणि त्यावर जगन्नाथ म्हणतात, की "हो, सावलीने हे सगळं खोटं सांगितलंय, कारण अबीर हा तुझाच मुलगा आहे. सावलीने अजून दुसरं लग्नही केलेलं नाहीये आणि जो 8 वर्षापूर्वीचा जो भूतकाळ होता, म्हणजे जो काही त्यांचा घटस्फोट झाला आणि हे सगळं जे प्रकरण आहे, त्या सगळ्यामागे राजकुमारचा हात आहे. अबीरला किडनॅप केलं गेलं होतं आणि त्यानंतर 8 वर्षापूर्वी सावलीला एक नाही तर 2 जुळी मुलं झाली होती. एक मुलगी आणि एक मुलगा. त्यात काही गुंडांनी त्या मुलीला पळून घेऊन गेले. जो झालेला सगळा प्रकार आहे ते सगळं आता इथे सांगत असतात, जे जगन्नाथ आहे सारंगला सांगतात. आणि हा सगळं काही फक्त त्या राजकुमारने घडवून आणलंय. इव्हन हेच नाही तर तुमचा जो घटस्फोट झाला, त्या घटस्फोटाचे खोटे पेपर्स आणि त्याच्यावरच्या खोट्या सह्या ह्यासुद्धा राजकुमारनेच घडवून आणल्या तुम्हा दोघांना वेगळं करण्यासाठी. कारण त्याला असं वाटत होतं, की अमृताचं जे काही बाळ गेलं, त्या बाळाला ही सावली